प्रहार दिव्यांग क्रांती संघटना ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने ठाणे महानगरपालिकेवर 13 जानेवारी 2025 रोजी बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने दिव्यांग आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये दिव्यांगांच्या मागण्या होत्या की पेन्शनधारकांची बंद झालेली पेन्शन पुन्हा चालू करावी, 2023-24 चे अनुदान खात्यावर जमा करावे, दिव्यांग कल्याण समितीची स्थापना करावी, 45 दिव्यांगांचा घराचा निर्णय मार्गी लावावा, स्टॉल लवकरात लवकर वाटप करण्यात याव्यात, स्टॉलचा परवाना लवकर वितरण करण्यात यावा, अनधिकृत टपरी व स्टॉल यांच्यावर कारवाई करण्यात यावी, दिव्यांग स्टॉलवर पोलिसांचा हस्तक्षेप आणि त्रास दूर करावा, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चाची तत्काळ दखल घेऊन ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त यांनी सन 2024-25 या आर्थिक वर्षातील दिव्यांग व्यक्ती कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांना अनुदान अदा करण्याचे आदेशपत्र सर्व संबंधित अधिकारी यांना देण्यात आले। यावेळी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धर्मेंद्र सातव, उपाध्यक्ष शिवाजी गाडे, महाराष्ट्र महासचिव रामदास खोत, सचिव सुरेश मोकल, ठाणे शहर प्रमुख प्रहार जनशक्तीचे हितेश जाधव, प्रहार जनशक्ती ठाणे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील पाटील, ठाणे जिल्हा अध्यक्ष मंगेश साळवी, कार्याध्यक्ष मुकेश घोरपडे, ठाणे शहर अध्यक्ष अजित गुंजाळ, ठाणे जिल्हा शहर महिला अध्यक्ष सौ काजल नाईक, सौ सारिका साबळे, ठाणे जिल्हा ग्रामीण महिला अध्यक्ष सौ मेघना जोशी, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष विशाल वाघमोडे तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आणि दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला होता। ब्युरो रिपोर्ट, बातमी जनहित, जिल्हा ठाणे।